नमस्कार, मी दीपक सरनोबत, असिस्टंट प्रोफेसर इन इंग्लिश. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रुप डिस्कशन या टॉपिकवरील महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स आणि त्यांची आन्सर्स पाहणार आहोत. अगदी इझी, मॉडरेट आणि डिफिकल्ट अशा तिन्ही पद्धतीनं आपण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स कन्सिडर केलेले आहेत. त्यामुळे मी रिक्वेस्ट करतो आहे की आपण हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहावा. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स पाहण्यापूर्वी ग्रुप डिस्कशनच्या बाबतीत महत्त्वाचे असणारे काही पॉईंट्स, काही टेक्निक्स आपणाला माहिती असणं गरजेचं आहे. आता जेव्हा आपण ग्रुप डिस्कशन कन्सिडर करतो तेव्हा महत्त्वाच्या असणाऱ्या बाबीमध्ये इथं आपण 6 मुद्दे कन्सिडर केलेले आहेत. नंबर 1, इनिशिएटिंग द ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशनची सुरुवात कशी करणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. इन्व्हायटिंग कमेंट्स, इतरांच्या कमेंट्स महत्त्वाच्या असणाऱ्या मुद्द्यावरती जर आपल्याला इन्व्हाइट करायच्या असतील तर कोणत्या पद्धतीने करायच्या. एक्सप्रेसिंग ॲग्रीमेंट अँड डिसॲग्रीमेंट, एखादा मुद्दा आपणाला पटला असेल नसेल मग त्याला अनुसरून आपण त्याला ॲग्री करतोय की डिसॲग्री करतोय हे एक्सप्रेस करण्याची सुद्धा काही टेक्निक्स आहेत, काही सेंटेन्सेस ठरलेली आहेत. इंटरव्हिनिंग ऑर ब्रेकिंग इन टू द डिस्कशन, समोरचे दोन मेंबर्स कॅन्डिडेट्स जर एखाद्या महत्त्वाच्या पॉईंटवरती बोलत असतील आणि तुम्हाला मध्येच कुठेतरी त्यांना इंटरप्ट करायचा आहे, ब्रेक करायचं आहे त्यांचं कॉन्व्हर्सेशन, तर त्याला देखील एक फॉर्मल एक्सप्रेशन्स ठरलेली आहेत, ती कोणत्या पद्धतीची असावीत. मेकिंग, ॲक्सेप्टिंग ऑर रिफ्युजिंग सजेशन्स, तुम्हाला सजेशन्स करता येणं, दुसऱ्यानं सजेशन्स केलेल्या स्वीकारणं आणि तुम्हाला एखादी सजेशन रिजेक्ट करायची असेल, रिफ्यूज करायची असेल तर ती कोणत्या पद्धतीनं, बेस्ट वे कोणता आहे त्याच्यासाठी ते देखील माहिती असणं गरजेचं आहे. आणि शेवटचा पॉईंट दिलेला आहे समिंग अप. सर्व ग्रुप डिस्कशनमध्ये समाविष्ट असणारे मेंबर्स प्रत्येकानं आपली कमेंट, ॲग्रीमेंट, डिसॲग्रीमेंट दिल्यानंतर किंवा काही सजेशन्स रिफ्यूज केले असतील, ॲक्सेप्ट केल्यानंतर त्या टॉपिकचं समिंग अप कसं करायचं, त्याचा शेवट समारोप कोणत्या पद्धतीनं करायचा, ह्या देखील बाबी आपण इथं कन्सिडर करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं ग्रुप डिस्कशनच्या संदर्भामध्ये हे 6 पॉईंट आपण कन्सिडर करणं खूप महत्त्वाचं आहे. आता आपण वन बाय वन ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आणि त्यांची आन्सर्स पाहूया. पहिला प्रश्न असा आहे, विच ऑफ दीज आर वायटल फॉर एनी ऑर्गनायझेशन. कोणत्या ऑर्गनायझेशनसाठी या दिलेल्या 4 ऑप्शन्सपैकी कोणता मुद्दा असेल, कोणता पर्याय जो आहे हा खूप महत्त्वाचा असतो. मग डिबेट्स, ग्रुप डिस्कशन्स, स्पीचेस, आर्ग्युमेंट्स. आता एम्प्लॉयमेंटच्या बाबतीत जर आपण कन्सिडर केलं तर ऑप्शन बी ग्रुप डिस्कशन्स हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. त्यानंतर विच ऑफ दीज क्वालिटीज आर इम्पॉर्टंट इन अ ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशनमध्ये खाली दिलेल्यापैकी कोणत्या क्वालिटीज महत्त्वाच्या आहेत. आता इथं 4 दिलेले आहेत, 4पैकी कोणती. इमोशनल स्टॅबिलिटी पाहिजे, हॉस्टिलिटी पाहिजे, इग्नोरन्स पाहिजे की ॲग्रेसिव्हनेस आहे. साहजिकच आपण इमोशनली स्टेबल असणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे आन्सर आपला आहे इमोशनल स्टॅबिलिटी. त्यानंतर व्हॉट इज द ऑब्जेक्ट ऑफ ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशनचं नेमकं ऑब्जेक्ट काय आहे, इंटेन्शन काय आहे. जस्ट टू डिस्कस द वेरियस टॉपिक्स, ओनली टू एक्झिबिट द आर्ट ऑफ ऑरेटरी, टू एलिसिट म्हणजेच ब्रिंग आउट द व्ह्यूज ऑफ ऑल द पार्टिसिपंट्स, आणि लास्ट टू शो सुपिरियरिटी इन द आर्ट ऑफ ऑरेटरी. इथं ऑप्शन सी जो आहे टू एलिसिट म्हणजेच ब्रिंग आउट द व्ह्यूज ऑफ ऑल द पार्टिसिपंट्स. ग्रुप डिस्कशनमध्ये जे जे काही पार्टिसिपंट कॅन्डिडेट्स जे आहेत, पार्टिसिपेट झालेले आहेत, त्यांची सर्वांची व्ह्यूज एखाद्या टॉपिकशी रिलेटेड काय आहेत ती कुठेतरी इथं डिस्कस करणं हा ऑब्जेक्ट असतो. त्यानंतर फाय आर ग्रुप डिस्कशन्स ऑफ एम्प्लॉईज अँड एक्झिक्युटिव्ज कंडक्टेड इन एनी ऑर्गनायझेशन. कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये ग्रुप डिस्कशन का ऑर्गनाईज केले जातात. आता ऑप्शन ए बी सी डी पैकी जर आपण कन्सिडर केलं तर एक सर्वसाधारण जनमत काय आहे, सर्वसाधारणचं जास्तीत जास्त लोकांचं मत काय आहे आणि त्याला अनुसरून आपण एक फ्युचरचा प्लॅन कसा डिटर्मिन करू शकतो हे जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून ग्रुप डिस्कशन आयोजित केलं जातं. त्यामुळे ऑप्शन सी जो आहे टू इव्हॉल्व कन्सेन्सस अँड टू डिटर्मिन ॲक्शन प्लॅन्स हे आपलं आन्सर असायला हवं. सम ऑर्गनायझेशन्स यूज ग्रुप डिस्कशन ॲज ॲन इन्स्ट्रुमेंट फॉर. काही ऑर्गनायझेशन ग्रुप डिस्कशन ऑर्गनाईज करतात कशासाठी तर प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये तर सॅलरी
एम्प्लॉईजची आहे ती ठरवण्यासाठी केली जाते का, काही एम्प्लॉईजमध्ये कशाची कमतरता आहे किंवा तो लॉयल आहे का, याच्यासाठी केलं जातं का. तर बऱ्याच ऑर्गनायझेशनमध्ये मॅनेजरियल जॉबसाठी एखादा कॅन्डिडेट सुटेबल आहे की नाही हे पाहण्यासाठी ग्रुप डिस्कशन हे इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं. त्यामुळं ऑप्शन बी जे आहे, द सुटेबिलिटी ऑफ कॅन्डिडेट्स फॉर मॅनेजरियल जॉब्स, हे आपलं आन्सर असायला हवं. In some organizations are recruited on the basis of their performance in a group discussion. आता ग्रुप डिस्कशनमध्ये ज्या पद्धतीनं परफॉर्मन्स दिलेला आहे त्या पद्धतीनं काही ऑर्गनायझेशनमध्ये रिक्रूट केलं जातात. कुणाला? कॅन्डिडेट्स, रिटायर्ड पर्सन्स, डिरेक्टर्स की ऑफिस बेअरर्स. ऑप्शन ए जो आहे, कॅन्डिडेट्सना काय केलं जातं? रिक्रूट केलं जातं. त्यांचा परफॉर्मन्स ग्रुप डिस्कशनमधला कसा आहे त्यावरून. आता नेक्स्ट क्वेश्चन कसा आहे पहा. इनिशिएशन ऑफ अ ग्रुप डिस्कशन हेल्प्स अ कॅन्डिडेट टू शो हर ऑर हिज क्वालिटीज. आता ग्रुप डिस्कशनची सुरुवात करत असताना ज्या पद्धतीने केली जाते त्यावरून एखादा कॅन्डिडेट आहे त्याला काय कोणत्या क्वालिटीज इथं रिप्रेझेंट करता येतात. टेक्निकल, कुकिंग, लीडरशिप की मॅजिकल. तर एखादी व्यक्ती ग्रुप डिस्कशनची सुरुवात कशी करते यावरून त्या कॅन्डिडेटमध्ये लीडरशिप क्वालिटीज ज्या आहेत त्या आपणाला कुठेतरी लक्षात येतात. त्यामुळे ऑप्शन सी लीडरशिप असणं गरजेचं आहे. नंबर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ ग्रुप डिस्कशन मस्ट मूव फॉरवर्ड टू. आता ग्रुप डिस्कशन जेव्हा केलं जातं तेव्हा ते पुढे जात असताना त्यातून वादविवाद व्हावं असं किंवा एखाद्या व्यक्तीची स्तुती करावी असं काही हेतू असतो का? नाही. तर ऑप्शन डी जो आहे, अ लॉजिकल कन्क्लुजन. त्या ग्रुप डिस्कशनमधून एक तार्किकदृष्ट्या काहीतरी कन्क्लुजन निघणं अपेक्षित असतं. त्यामुळे ऑप्शन डी जे आहे, अ लॉजिकल कन्क्लुजन, ते आपला आन्सर असायला हवं. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, विच ऑफ दीज मस्ट बी अवॉइडेड इन अ ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशनमध्ये कोणत्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत? मग स्पीकिंग फॅक्ट्स तर बोललं तरी पाहिजे, आस्किंग क्वेश्चन्स विचारले पाहिजेत, स्पीकिंग फास्ट बोललं पाहिजे का, किंवा स्पीकिंग विथ क्लॅरिटी हे पण गरजेचं आहे. त्यामुळे ऑप्शन सी जो आहे, स्पीकिंग फास्ट, समोरच्या व्यक्तीला आपण जे काही बोलतो ते कळलंच नाही तर मग कुठेतरी अडथळा येण्याची शक्यता असते, इंटरप्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे असं काही होऊ नये. नंबर 10th क्वेश्चन असा आहे, विच ऑफ दीज फॅक्टर्स डू नॉट एनहान्स लिसनिंग स्किल्स. लिसनिंग स्किल्स जर आपल्याला इम्प्रूव्ह करायचे असेल, एनहान्स करायचं असेल तर खालीपैकी कोणत्या फॅक्टरची गरज आपल्याला नाही आहे, त्याची मदत होत नाही आहे. अटेन्शन पाहिजे, क्लिअर परसेप्शन पाहिजे, फेकनेस आणि कॉन्सन्ट्रेशन. आता अटेन्शन म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन, याचा अर्थ आपलं आन्सर आहे फेकनेस, हिची गरज नाही. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, मॅक्सिमम स्टुडंट्सपर्यंत शेअर करा. आपण नवीनच असाल चॅनेलवरती तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढील व्हिडिओचे अपडेट्स जे आहेत, नोटिफिकेशन जे आहेत ते आपल्यापर्यंत मिळून जातील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपण डिस्कशनसाठी घेऊया. इन ग्रुप डिस्कशन वी शुड बी. आपण ग्रुप डिस्कशनमध्ये कसं असायला हवं? असर्टिव्ह म्हणजे होकारार्थी बोललं पाहिजे, डॉमिनेट केलं पाहिजे, सब्जेक्टिव्ह म्हणजे व्यक्तिनिष्ठ नाही, इथं तर ऑब्जेक्टिव्हिटी पाहिली पाहिजे, वस्तुनिष्ठता पाहिजे, इग्नोरंट अज्ञानी असून चालणार आहे का, दुर्लक्ष काय करून चालणार आहे का, नाही. त्यामुळं आपलं आन्सर जे आहे ते असर्टिव्ह, कुठेतरी अफर्मेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू, आपला पॉझिटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला एक्सप्रेस करता येणं खूप गरजेचं आहे. फेन इज द वर्स्ट टाईम टू ब्रेक इन टू अ डिस्कशन. आता डिस्कशनमध्ये आपण इंटरप्ट करण्याचा किंवा ब्रेक इन करण्याचा सगळ्यात वाईट टाईम नेमका कोणता आहे? मग त्यामध्ये फेन एव्हरीवन इज सायलेंट, फेन वन पर्सन इज टॉकिंग, फेन 2 or 3 पीपल आर टॉकिंग सायमल्टेनियसली, आणि फेन देर इज लेस टाईम लेफ्ट. आता साहजिकच 2-3 लोक जर ऑलरेडी बोलत असतील ॲट अ टाईम, त्यामध्ये जर आपण आणि पुन्हा डिस्कशनमध्ये साहजिकच सहभाग घेतला तर ती अतिशय सर्वात वाईट आणि चुकीची वेळ असू शकते. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर आहे, फेन 2 or 3 पीपल आर टॉकिंग सायमल्टेनियसली. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, द ग्रुप डिस्कशन इव्हॅल्युएट्स द कॅन्डिडेट्स ॲबिलिटी टू. आता ग्रुप डिस्कशनमधून इव्हॅल्युएशन केलं जातं कसलं? तर कॅन्डिडेटमध्ये असणारी जी ॲबिलिटी आहे, कॅपॅबिलिटी आहे, जे स्किल आहे, मग हे नेमकं कशा संदर्भातलं आहे? लीड अदर्स, कंट्रोल अदर्स, डिस्कस विथ अदर्स ऑन अ गिवन सब्जेक्ट की आर्ग्यू विथ अदर्स. तर त्याचा आन्सर आहे डिस्कस विथ अदर्स ऑन अ गिवन सब्जेक्ट. एखाद्या दिलेल्या सब्जेक्टवरती, टॉपिकवरील इतरांच्या सोबत
बोलण्याची जी कॅन्डिडेटची ॲबिलिटी आहे तिचं इव्हॅल्युएशन केलं जातं. इथं आपल्याला काही कुणाला लीड करायचं नाही किंवा इतरांना कंट्रोल करायचं नाही किंवा वादविवाद करायचं नाही आहे, हो ना. आता 14th जो आहे तो क्वेश्चन असा आहे, द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह इन अ ग्रुप डिस्कशन इज टू. आता फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह जे आहे ग्रुप डिस्कशनमधलं ते नेमकं काय आहे? ॲक्ट ॲज अ सेल्फ अपॉइंटेड लीडर ऑफ अ ग्रुप. साहजिकच आपण नाही करू शकत. प्रूव्ह युअर सुपिरियरिटी. आपण सुपिरियरिटी प्रूव्ह करण्यासाठी साहजिकच ग्रुप डिस्कशन आयोजित नाही करत. क्रिएट सब ग्रुप्स किंवा जे ग्रुप दिलेला आहे, जे पार्टिसिपंट्स आहेत त्यांचे पुन्हा सब ग्रुप करायचे आहेत का? कॅच द ग्रुप्स अटेन्शन. तर साहजिकच आपलं आन्सर डी असायला हवं, टू कॅच द ग्रुप्स अटेन्शन. त्यानंतर द मेन पर्पज ऑफ अ ग्रुप डिस्कशन इज टू मेजर डॉट 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 ऑफ अ कॅन्डिडेट. कॅन्डिडेटच्या दृष्टिकोनातून काय मेजर करणं हा ग्रुप डिस्कशनचा मेन पर्पज आहे. अपिरन्स तर नाही आहे, जिम्नॅस्टिक स्किलसाठी हा प्लॅटफॉर्म नाही आहे. ग्रुप कम्युनिकेशन स्किल्स की बिहेवियर. तर साहजिकच ग्रुपमध्ये तुम्ही कोणत्या पद्धतीनं कम्युनिकेशन करताय. काही गोष्टी तुम्हाला पटत असतील तर त्या कशा पद्धतीने ॲग्री करायला पाहिजे, त्या ॲग्रीमेंट पटत नसतील तर डिसॲग्रीमेंट तुम्ही कशा पद्धतीनं व्यक्त केलं पाहिजे. ब्रेक इनटू करत असताना कोणते मॅनर्स पाळले पाहिजेत. म्हणजे ग्रुप कम्युनिकेशन स्किल्स हे आपलं आन्सर असणं गरजेचं आहे. त्यानंतर विथ विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन्स विल यू इनिशिएट द ग्रुप डिस्कशन. खाली दिलेल्यापैकी कोणत्या एक्सप्रेशननं तुम्ही काय कराल, ग्रुप डिस्कशनची सुरुवात कराल. आता जेंटलमन, लेट मी टेक दिस अपॉर्च्युनिटी टू ओपन द डिस्कशन असं आपण म्हणू शकतो. फ्रेंड्स, अलो मी टू ओपन दिस डिस्कशन हे पण सुरुवातीचं सेंटेन्स आहे. किंवा लेट अ स्टार्ट आवर ऑन द आउटब्रेक ऑफ कोविड-19. आता साहजिकच हे देखील एक्सप्रेशन सुरुवातीचं एक्सप्रेशन वापरलं जाऊ शकतं. म्हणजे अशा पद्धतीची कोणतीही एक्सप्रेशन जर आली तर त्यांना आपण ग्रुप डिस्कशनची सुरुवात करू शकतो. त्यामुळे आन्सर ऑल ऑफ दीज असं आहे. नंबर 17 आहे, ॲज अ ग्रुप लीडर विच एक्सप्रेशन विल यू यूज टू इन्व्हाइट ग्रुप मेंबर्स टू पार्टिसिपेट इन डिस्कशन. ग्रुप मेंबर्सनी आपल्या ग्रुप डिस्कशनमध्ये पार्टिसिपेट व्हावं, डिस्कशनमध्ये पार्टिसिपेट व्हावं. त्यामुळं दिलेल्या ABCपैकी तुम्ही कोणतं एक्सप्रेशन वापराल? ए दिलेलं आहे. व्हॉट डू यू थिंक अबाउट धिस स्टेटमेंट मी स्नेहा. मी स्नेहा, आपणाला या स्टेटमेंटविषयी काय वाटतं? जे पार्टिसिपेट करण्यासाठी हे पण स्टेटमेंट करेक्ट आहे. आय थिंक मिस्टर अजय वॉन्ट्स टू से समथिंग. हे पण पार्टिसिपेट करण्यासाठी, इन्व्हाइट करण्यासाठी आपण बोलू शकतो. फर्स्टली आय वूड लाईक टू नो मिस अलकाज ओपिनियन इन दिस रिस्पेक्ट. मी सर्वप्रथम मला अलका यांचं मत काय आहे ते जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे याच्यापैकी तिन्ही ABC ही तिन्ही एक्सप्रेशन्स आपण पार्टिसिपेशनसाठी मेंबर्सना इन्व्हाइट करण्यासाठी वापरू शकतो. त्यामुळे ऑप्शन डी हे आपला आन्सर राहील. नंबर 18 दिलेला आहे, डॉट 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 अँड डॉट 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 आर इनसेपरेबल आस्पेक्ट्स इन अ ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशन जेव्हा आपण कन्सिडर करतो तेव्हा या गोष्टी आपण ए असेल किंवा जी बी असेल ते आपण सेपरेट करू शकत नाही. मग इथं ॲग्रीमेंट, डिसॲग्रीमेंट, अँटोनिम्स, सिनोनिम्स, वोकॅब्सी रिलेटेड इथं काही स्पर्धा नसते. सिम्पल कॉम्प्लेक्स वर्ड्स, ऑल ऑफ दीज. साहजिकच ॲग्रीमेंट अँड डिसॲग्रीमेंट या दोन आस्पेक्ट ज्या आहेत ग्रुप डिस्कशनच्या त्या इनसेपरेबल आहेत. त्याला आपल्याला अवॉइड नाही करता येत. कोणत्याही ग्रुप डिस्कशनचा टॉपिक असेल, इंडिव्हिज्युअल डिफरन्स असल्यामुळे, व्यक्तिभिन्नता असल्यामुळे मतांच्यामध्ये असते, प्रत्येकाची व्ह्यूज वेगळी असतात, ओपिनियन वेगळी असतात. त्यामुळे ॲग्रीमेंट, डिसॲग्रीमेंट हे अगदी कोणत्याही ग्रुप डिस्कशनच्या बाबतीत इनसेपरेबल आहे. त्यानंतर नेक्स्ट, एक्सप्रेसिंग ॲग्रीमेंट ऑर डिसॲग्रीमेंट इन अ ग्रुप डिस्कशन डिपेंड्स ऑन युअर डॉट 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 ऑफ द सब्जेक्ट. आता ॲग्रीमेंट आणि डिसॲग्रीमेंट जे एक्सप्रेस करणं जे आहे ते कशावरती अवलंबून असतं? पार्शल नॉलेज, टोटल फिलॉसॉफी, कंप्लीट सर्वे आणि थरो नॉलेज. तुम्हाला एखाद्या विषयाचं अगदी कंप्लीट पूर्ण नॉलेज कितपत आहे, इन्फॉर्मेशन, त्यावरती तुम्ही ॲग्री करणं, डिसॲग्री करणं हे अवलंबून असतं. त्यामुळे ऑप्शन डी हे तुमचं आन्सर असायला हवं. काही ठराविक आता क्वेश्चन्स राहिलेले आहेत ते आपण पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन्स विल यू यूज व्हाईल एक्सप्रेसिंग ॲग्रीमेंट. ॲग्रीमेंटच्या बाबतीत तुम्हाला एखाद्या मुद्द्यावरती ॲग्री करायचं असेल एखाद्या व्यक्तीशी एखाद्या मुद्द्यावरती, तर तुम्ही कोणती एक्सप्रेशन वापराल? दॅट्स सो ट्रू, ॲग्रीमेंट आहे. यू हॅव अ पॉईंट देअर, हा हे पण ॲग्रीमेंटचं सेंटेन्स आहे. यू आर ॲब्सोल्युटली राईट, तुम्ही म्हणता येते अगदी योग्य आहे, तुम्ही बरोबर आहात. याचा अर्थ ही तिन्ही एक्सप्रेशन्स आपण ॲग्रीमेंटसाठी वापरू शकतो. ऑल ऑफ दीज हे आन्सर आहे. नंबर 21,
आयडेंटिफाय द राईट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोविंग शोविंग पार्शल ॲग्रीमेंट. म्हणजे तुम्ही पूर्ण ॲग्री पण नाही आहेत आणि डिसॲग्री पण नाही आहेत, मग तुमचं पार्शल ॲग्रीमेंट असणारं हे स्टेटमेंट कोणतं? यू आर ॲब्सोल्युटली राईट, इथं तुम्ही 100% ॲग्री करताय. यू हॅव अ पॉईंट देअर, इथं पण ॲग्री करताय. वेल बट वी विल हॅव टू एक्झामिन दिस. मग ठीक आहे, पण आपणाला काय करावं लागेल, जरा याचं एक्झामिनेशन करावं लागेल. आय हॅव नो डाऊट अबाउट युअर पॉईंट, तुमच्या पॉईंटविषयी मला काही डाऊटच नाही. यापैकी ए बी डी जर पाहिलीत ती स्ट्रॉंग ॲग्रीमेंट एक्सप्रेस करतात आणि पार्शल ॲग्रीमेंट जे आहे थोडंसं तुम्ही डाऊटफुल आहात, इथं फायनल तुमचं अजून नाही आहे. मग हे वेल बट वी विल हॅव टू एक्झामिन दिस, आणि एक्झामिन केल्यानंतर मग जे काय होईल त्यानुसार मग फायनल डिसिजन घेतला जाईल असं म्हणायचं आहे. त्यामुळे हे पार्शल ॲग्रीमेंटचं एक्झाम्पल आहे. 22nd असा आहे क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोविंग इज द राईट स्टेटमेंट ऑफ डिसएग्रीमेंट. डिसएग्रीमेंटचं स्टेटमेंट कोणतं आहे? हिअर आय डिसएग्री विथ यू. इफ यू वॉन्ट टू कॅन्सल GST प्रपोज अदर वेज ऑफ कलेक्टिंग टॅक्सेस. इथं सरळच म्हणलेलं आहे. इथं मी काय करतोय, तुमच्याशी डिसएग्री करतोय. तुम्हाला GST कॅन्सल करायचं असेल तर टॅक्स कलेक्ट करण्याचे इतर मार्ग तुम्ही प्रपोज करा. आय एम नॉट फुली कन्व्हिन्स्ड ऑफ युअर व्ह्यूज. इथं पण डिसएग्रीमेंट आहे. यू कॅन नॉट टेक ऑल पीपल फॉर ग्रँटेड. तुम्ही सगळ्यांना कन्सिडर गृहीत नाही धरू शकत. हे पण ॲग्रीमेंट नाही आहे, डिसॲग्रीमेंट आहे. आय थिंक यू आर ॲब्सोल्युटली रॉंग. मला वाटते तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात. बिकॉज यू कांट जज अ पर्सन बाय आउटवर्ड अपीरन्स. म्हणजे हे देखील डिसॲग्रीमेंटचं स्टेटमेंट आहे. त्यामुळे ऑप्शन डी, ऑल ऑफ दीज, ABC, तिन्हीचे तिन्ही ही जी स्टेटमेंट्स आहेत ती डिसॲग्रीमेंटची आहेत. तुम्ही सहमत नाही आहात. 23rd असा आहे क्वेश्चन, इफ यू वॉन्ट टू इंटरव्हीन द ऑनगोईंग डिस्कशन. जर चालू असणाऱ्या डिस्कशनमध्ये तुम्हाला मध्येच इंटरप्ट करायचं असेल, ब्रेक इंटू करायचं असेल, विच ऑफ द फॉलोविंग स्टेटमेंट्स विल बी हेल्पफुल फॉर यू. तर तुमच्या दृष्टिकोनातून हेल्पफुल असणारं स्टेटमेंट कोणतं, जर बोलत असतानाच तुम्हाला मध्ये काहीतरी तुमचं मत एक्सप्रेस करायचं असेल तर? यू आर ॲब्सोल्युटली राईट असं म्हणता येत नाही. आय एम सॉरी टू डिसएग्री विथ यू असं पण म्हणता येणार नाही. विथ युअर परमिशन मे आय ॲड अ पॉईंट दे हिअर. म्हणजे तुमच्या परमिशननं मी इथं एक पॉईंट ॲड करू का? हां, हे कुठेतरी तुम्ही इंटरव्ह्यूसाठी अगदी चांगलं एक्सप्रेशन आहे. फ्रेंड्स अलो मी टू ओपन द डिस्कशन. हे डिस्कशन ओपन नाही करायचं आहे, बोलत असतानाच तुम्हाला इंटरव्ह्यून करायचं आहे. त्यामुळे ऑप्शन सी, विथ युअर परमिशन मे आय ॲड अ पॉईंट हिअर, हे परफेक्ट स्टेटमेंट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, वेल जंटलमॅन व्हॉट यू आर टॉकिंग अबाउट इज रिअली वंडरफुल. तुम्ही जे बोलताय ते अगदी चांगलंच आहे. बट आवर टॉपिक इज, पण आपला टॉपिक जो आहे तो एज्युकेशन अँड रिझर्वेशन फॉर विमेन. साहजिकच स्त्री यांच्या दृष्टिकोनातून बाबा स्त्री शिक्षण किंवा स्त्री आरक्षण हा आपला टॉपिक आहे. धिस एक्सप्रेशन इज यूज्ड व्हाईल. हे एक्सप्रेशन कधी वापरलं जातं? म्हणजे तुम्ही बोलताय ते ठीक आहे, पण आपला टॉपिक तो नसून हा आहे. इंटरव्हिनिंग द डिस्कशन टू ब्रिंग इट बॅक टू द मेन इश्यू. जर आपलं डिस्कशन भरकटच चाललं आहे आणि ते कुठेतरी मूळ मुद्द्यावर यावं, मग अशावेळी हे वापरू शकता. एक्सप्रेसिंग अ स्ट्रॉंग ॲग्रीमेंट, ॲग्रीमेंट तरी नाही आहे. इनिशिएटिंग द ग्रुप डिस्कशन, ही प्रस्तावना आहे का सुरुवात? इन्व्हायटिंग कमेंट्स, इतरांचे कमेंट्स इन्व्हाइट केलेत का? नाही. तर ऑप्शन ए जो आहे, तर कुठेतरी ते डिस्कशन मूळ मुद्द्यावरती परत आणण्याच्या दृष्टिकोनातून हे स्टेटमेंट वापरलेलं आहे. सेकंड लास्ट आहे, ग्रुप डिस्कशन इन्व्हॉल्व्स एक्सचेंज ऑफ. यामध्ये काय इन्व्हॉल्व असतं ग्रुप डिस्कशनमध्ये? कसलं एक्सचेंज? फूड, क्लोदिंग, शेल्टर? नक्कीच नाही. व्ह्यूज, थॉट्स अँड सजेशन्स, विजन, फिलॉसॉफी, थॉट्स, रिलिजन, सोसायटी, पॉलिटिक्स. ऑप्शन बी जे आहे, व्ह्यूज, थॉट्स अँड सजेशन्स, हे आन्सर असायला हवं. आणि लास्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोविंग आर द इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स ऑफ ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशनमधली ग्रुप डिस्कशनच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आस्पेक्ट काय आहे? डिस्कशन अँड प्रमोशन, चॉईस ऑफ वर्ड्स अँड क्लॉजेस, अ वेल बिगिनिंग अँड इफेक्टिव्ह मिडल, इथं तर एंडच दिला नाही, अँड अट्रॅक्टिव्ह बिगिनिंग अँड अँड ॲप्रोप्रिएट एंड, अगदी आकर्षक अशी सुरुवात आणि उचित योग्य असा समारोप. हां, ही आस्पेक्ट आपण कन्सिडर करू शकतो. त्यामुळे ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर आहे. अशा पद्धतीनं ग्रुप डिस्कशनवरील काही महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स आपण कन्सिडर केलेले आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीनच असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून पुढील व्हिडिओचे अपडेट्स नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येणं सोयीस्कर जाईल. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.